नमस्कार. गोव्यामधली एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी आहे नाईट क्लबला आग लागण्यासंदर्भातली. काल रात्रीची ही घटना आहे. तेव्हापासून म्हणजे शनिवार रात्री 12:10 घडलेल्या घटनेपासून रविवार सकाळी 10-11 वाजेपर्यंत काय काय घडामोडी घडल्यात, काय काय अपडेट आहे या बातमीमध्ये, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपण याविषयीचे सगळे अपडेट्स पाहिलेतच, मात्र सोशल मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकरता ही धक्कादायक बातमी. एका उत्तर गोव्याच्या नाईट क्लबला 12:10 आग लागली. आधी खूप मोठा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर किचनमधून हा ब्लास्ट झाल्यामुळे आग पसरली. ती आग सगळ्या नाईट क्लबला पसरली. हे नाईट क्लब आहे उत्तर गोव्याचं बीच बाय रोमिओ लेन. आणि 12:10 हा ब्लास्ट झाला आणि मग आग लागली. या आगीमध्ये होरपळून आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय. सकाळी असं कळत होतं की 23 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये 20 पुरुष आणि 3 महिला आहेत. पण आता काही तासांनी म्हणजे 10-11 वाजायच्या दरम्यान जी अपडेट येते ती अशी आहे की एकूण 25 जणांचा मृत्यू झालेला आहे या आगीमध्ये होरपळून. यामधले बहुतांश लोक हे त्या नाईट क्लबचे कर्मचारी आहेत. 4 ते 5 पर्यटक आहेत असंही कळतंय, पण त्यांची अजून ओळख पटलेली नाहीये. सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे जी आग किचनमधून पसरत गेली, त्यामुळे किचनचा जो फ्लोअर होता, किचन परिसर आणि किचनचा फ्लोअर, तिथेच खूप मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळले. काही स्टेअरकेसवर सुद्धा मृतदेह आढळले असं कळतंय. अक्षरशः 1-2-3 तास आगीचे लोट या नाईट क्लबला वेढून होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे आणि साधारणपणे 25 लोकांचा मृत्यू झालाय. हा मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो असं कळतंय. 50हून अधिक जण जखमी आहेत या घटनेमध्ये आणि त्यांना गोवा मेडिकल कॉलेज इथं उपचाराकरता दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लगेचच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. कशामुळे आग लागली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर प्राथमिक माहिती अशीच मिळते आहे की आधी ब्लास्टचा आवाज आला आणि त्यानंतर आग लागली किचनमध्ये आणि ती आग सगळ्या नाईट क्लबमध्ये पसरत गेली. अगदी बेसमेंटपर्यंत आग गेलेली होती. लोकांनी बाहेर जाण्याच्या ऐवजी कदाचित खालच्या बाजूला उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सगळेजण आतमध्येच अडकले असं कळत आहे. 50हून अधिक जण जखमी झालेत आणि 25 जणांचा मृत्यू झालाय. अत्यंत मोठी ही घटना आहे. आता अग्नी विझवण्यासंदर्भात जी काही नियमावली असते ती या नाईट क्लबने पाळलेली होती का याची सुद्धा चौकशी होईल. नेमकी ही आग कशामुळे लागली याची चौकशी होईल. जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं प्रमोद सावंत यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेऊन दुःख व्यक्त केलेलं आहे. जे मृत आहेत त्यांच्या घरच्यांप्रती सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत पंतप्रधानांनी सुद्धा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा. पण जे जखमी आहेत त्यांना प्रत्येकी म्हणजे त्यांचा खर्च तर सरकार करेलच, त्यांच्या उपचाराचा खर्च, मात्र त्या व्यतिरिक्त त्यांना प्रत्येकी 50,000 दिले जाणार आहेत असं कळतंय. त्याच्या व्यतिरिक्त मृतांच्या नातेवाईकांना 2 ते 5 लाखापर्यंतची मदत केली जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून बोलले सुद्धा. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतलं प्रमोद सावंतांकडून आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. फार मोठी ही घटना आहे. नॉर्थ गोव्यामध्ये हा नाईट क्लब होता जिथे 12:10 ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे आग लागली. पूर्ण नाईट क्लब जळून खाक झालेला आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे आणि जखमींची संख्या सुद्धा वाढण्याची भीती व्यक्त होते. वेळोवेळी याविषयीचे अपडेट घेऊन आम्ही सोशल मीडियावर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. पण आता साधारणपणे रविवार सकाळी 11 वाजेपर्यंत तरी 25 मृतांची नोंद झालेली आहे गोव्याच्या या दुर्घटनेमध्ये.